एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून मला असं वाटतं आणि मराठा बांधव म्हणून मला असं वाटतं की खूप वर्षाची मागणी होती, अनेक मोर्चे निघले आणि त्या मोर्चाचं रूपांतर नंतर आरक्षणाच्या याच्यात झालं. तर एकंदरीत जो कालचा जो GR पास झाला त्याबद्दल जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला, सर्वप्रथम मी जरांगे पाटलांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी हा मोठा लढा उभा केला आणि ज्यांना खरोखर शिक्षणात शैक्षणिक आरक्षणाची गरज होती. खूप वर्षापासून मराठा समाज कुणबीतून त्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्यांची मागणी होती. तर या समाजाला न्याय मिळाला असं मला वाटतं. आणि जो काय GR काढला आहे, जर GR कोणी या मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलं आणि जर ते आरक्षण टिकलं नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील. कारण सरकारने GR काढला आहे, सरकारने मराठा आरक्षण दिलेलं आहे आणि जरांगे पाटील जे होते आणि जरांगे पाटलांच्या मागं समस्त मराठा समाज होता, तो संपूर्ण महाराष्ट्रातून आला होता. आणि त्यामुळं हे जे आरक्षण मिळालं, ही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. आणि मी पुन्हा एकदा सरकारचं सुद्धा आभार मानतो आणि जरांगे पाटलांचा आभार मानतो की त्यांनी हा लढा उभा केला आणि तो यशस्वी केला. धन्यवाद.